बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 68. सगळ्यांनाच बरं वाटलं. आबांचं मन निवळताना पाहून आशालाही बरं वाटलं. तिचं मनही काहीसं पाटलांप्रमाणेच बदलू लागलं. आबांनी एकत्र राहण्यासाठी होकार दिलेल्याचं तिलाही बरं वाटलं, कारण काकूची तिला आईसारखीच मदत मिळणार होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईसारखं प्रेम आणि मोठा आधारही तिला मिळणार होता. आईची जागा शांता पूर्णपणे भरून काढू शकणार नव्हती, पण थोरल्या जावेला दिलेलं वचन अगदी आनंदाने आणि मनापासून तो निभावू शकणार होती. बंगला बांधण्याच्या आणि वाचनालयाच्या निर्णयाबद्दल पाटील काहीच बोलले नाहीत, पण जमीन परत विकत घेण्याचा आणि एकत्र राहण्याचा विचार सर्वांना मान्य झाल्यामुळे दोघांच्याही मनाला खूप बरं वाटलं, कारण त्यांनीच ही परिस्थिती निर्माण केली होती. त्यांनीच घराण्याची दुर्दशा केली होती, आणि त्याच दुर्दशेतनं निर्माण झालेलं हे प्रचंड दुःख हलकं करण्यासाठी आता ते वेगवेगळे मार्ग शोधत होते. त्यात त्यांना यशही येत होतं. घरातले जर सुखी समाधानी राहिले तर आणि तरच आपल्या मनावरचा पहाडा एवढ्या दुःखाचा भार हळूहळू हलका होत जाईल हे त्यांना माहीत होतं. सगळ्यांनी एकत्रच बसून न्याहारी केली. ड्रायव्हरला पण उठवून जेवण दिलं व पुन्हा त्याला आराम करायला सांगितलं. संजयच्या मनात अजून एक विचार होता. त्यानं घरातल्या सर्वांना शेताकडे जाऊन येतो असं सांगितलं. उमेशला सोबत घेऊन तो गाडीत जाऊन बसला. त्यावेळी साधनासंग फिरायला जाण्यासाठी संजयनं निमित्त म्हणून ड्रायव्हिंग क्लासला ॲडमिशन घेतलं होतं. कधी कधी त्या क्लासला जाऊन तो गाडी चालवायला शिकला होता, पण त्यावेळी तो कोर्स अर्धवटच राहिला होता. पण लग्न झाल्यावर मात्र तो अगदी व्यवस्थितपणे गाडी चालवायला शिकला होता. त्याच्याबरोबर उमेशही गाडी चालवायला शिकला होता. आता संजय ड्रायव्हिंग सीटवर बसला व त्यानं गाडी चालू केली. गाडी चालू केल्याच त्यानं आपण रमेशच्या आईवडिलांना भेटून येऊया असं उमेशला सांगितलं. रमेशच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या दुःखाच्या ओझ्याचा भार हलका करण्यातला हा सुद्धा एक अतिमहत्त्वाचा भाग होता. रमेशच्या घरी जायचं, स्वामित्वाचे त्याच्या आईवडिलांचं सांत्वन करायचं, त्यांना आधार द्यायचा असं त्यानं मनात अगोदरच ठरवलं होतं. गावातल्या गल्ल्यांच्या अगोदरच्या काहीशा आठवणी मनात होत्याच. शाळेत असताना रमेशच्या घरी तो जात येत असायचा, त्यामुळे चव्हाण आळीतलं त्यांचं घर त्याला माहीत होतं. गाडी रमेशच्या दारात पोहोचली. दोघंही उतरून घरात गेले. घरात जाताच दोघांचंही मन रमेशच्या आठवणीनं भरून आलं. जुनाट मोडकळीस आलेलं घर बघून त्यांचं मन हळहळलं. काकू, तात्या असा आवाज देत ते आतपर्यंत गेले. रमेशचे म्हातारे आई वडील घराच्या पाठीमागच्या परड्यात एक छोटासा मांडव घालीत होते. पावसाळा तोंडावर आला होता. कारली, दोडकं व पडवळाच्या बिया उगवून वरती आल्यावर त्यांच्या वेली मांडवावर चढून पसराव्यात म्हणून ते तशी तजवीज करून ठेवीत होते. काकू, तात्या म्हणून कोणीतरी हाक मारल्याचं सुनंदानं ऐकलं. ती परड्यातनं घरात आली. पाठोपाठ दिगंबरही आला. संजय व उमेश त्यांच्याकडे पाहतच राहिले. दोघांनीही त्यांना ओळखलंच नाही. एकुलत्या एका रमेशच्या मृत्यूच्या कळांनी त्यांच्या जीवनावर शोककळा पसरवली होती. त्याच शोककळेला सहन करीत त्यांचं तन निमन जर्जर झालं होतं. मुलाच्या अकाली जाण्याच्या तीव्र दुःखानं आणि उन्हातान्हात आणि राडी चिखलात शेतात राबून त्यांचं शरीर खंगून गेलं होतं. तब्येतीने ते पार सुकून गेले होते. त्यांना पाहताच दोघांचंही मन भरून आलं. आपल्या घरात हे दोघं कोण आलेत हे सुनंदाला आणि दिगंबरला काहीच कळेना. भरल्या मनानं संजय व उमेश त्यांच्या पाया पडले व डोळ्यांना रुमाल लावला. सुनंदाला आणि दिगंबरला अजूनही काही कळेना. फार वर्षांपूर्वी कुठंतरी गायब झालेली पोरं रुक्मिणीच्या मरणादिवशीच परत आलेत हे सगळ्यांसह त्यांनाही कळलं होतं, पण त्यांच्याबरोबरच पोहायला जाऊन रमेश वारला होता म्हणून रागानं त्याने त्यांची चौकशी पण केली नव्हती. त्यातच
अचानक हे दोघंजण कोणीतरी अनोळखी घरात आल्यामुळं ते त्यांच्याकडे पाहतच राहिले. नंतर भरल्या आवाजात त्याने आपली ओळख करून दिली. ओळख करून देताच रमेशच्या आठवणीनं सुनंदाचं मन भरून आलं व ती मोठ्यानं रडू लागली. तिला रडताना पाहून त्यानेही पुन्हा डोळ्यांना रुमाल लावला. नंतर स्वतःला सावरत त्याने तिला शांत केलं. दारात गाडी उभी असलेली पाहून आणि सुनंदाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातले काही जण तिथं आले. त्यातल्या काही जणांनी उमेशला ओळखलं, कारण त्यांनी रुक्मिणीच्या अंत्ययात्रेत त्याला पाहिलं होतं. पण संजयची त्यांना ओळख लागेना. त्यानं आईच्या 12व्या दिवशी डोक्याचे केस व दाढी मिशी भादरून घेतली होती. डोक्यावर टोपी पण घातली होती. त्यामुळं कोणीही त्याला ओळखलं नाही. पण तो उमेशबरोबर आला असल्यामुळं त्याचीही नंतर ओळख लागली. सुनंदा शांत झाल्यावर घडलेली हकीकत त्यांनी खरी खरी सांगितली. त्या प्रसंगामुळेच आपण आबांना घाबरून मुंबईला पळून गेलो होतो असं त्यांनी सांगितलं. या गोष्टीला आता 18 वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. या प्रचंड अवधीत सुनंदाच्या आणि दिगंबराच्या मनातलं दुःख बरंच कमी झालं होतं. त्यांच्या पळून जाण्यानं पाटील घराण्याचीही भयंकर वाईट परिस्थिती झाली होती हे त्याला माहीतच होतं. इतक्या वर्षांनी रुक्मिणीच्या मरणालाच हे आलेच म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. आता आल्यासा तर घरातल्या सगळ्यासनी सांभाळा बाबांनो, त्यासनी वाऱ्यावर सोडू नकोसा, असा सल्लाही त्याने दिला. दोघांनीही त्यांचा सल्ला मांडला व रमेशच्या मृत्यूबद्दल त्यांच्या मनापासून हात जोडून माफी मागितली. संजयनं आपल्या खिशातनं नोटांनी भरलेला एक लिफाफा काढला व सुनंदाच्या हातात घातला. तशी त्यानं अगोदरच तयारी करून ठेवली होती. तिनं नको नको म्हणेपर्यंत त्यानं तिच्या हातात तो लिफाफा जबरदस्तीनं कोंबला. काकू, तात्या, रमेशला तर आम्ही परत आणू शकत नाही, पण इथून पुढे कुठल्याही गोष्टीची गरज लागलीच तर फक्त तुम्ही आम्हाला सांगा. जी लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करतो. आम्ही परत दिवाळीला गावी येणार आहोत, त्यावेळी आम्ही तुम्हाला येऊन भेटतो. संजयनं त्यांना असं सांगितलं व त्यांचा निरोप घेतला. सुनंदा त्यांना चहा करून देतो असं म्हणत होती, पण ते थांबले नाहीत. जाऊन गाडीत बसले. थोड्याच वेळात गाव सोडून शेताच्या रस्त्याला लागले. आईच्या मैताबरोबर बी पेरत जाताना आणि कावळ्याला नैवेद्य ठेवायला जाताना पूर्वीचा त्यांचा पायाखालचा हा शेताकडे जायचा रस्ता त्यांनी पुन्हा इतक्या वर्षानंतर पाहिला होता. तो कच्चा रस्ता ओबडधोबडने अरुंदही होता. खरं तर ती बैलगाडीची वाट होती. तीच वाट त्यांच्या शेताला लागून पुढे जाते. वाटेच्या कडेला एका ठिकाणी गाडी थांबवून दोघंही आपल्या शेतात गेले. आईला अग्नी दिलेल्या ठिकाणी जाऊन दोघंही हात जोडून शांत बसले. मनातलं दुःख उचबळून येऊ लागलं. थोडा वेळ ते तसेच त्या उन्हात बसून राहिले. नंतर तिथनं उठून आंब्याच्या झाडाखाली गेले. फळाने लगडलेलं आंब्याचं ते झाड कितीतरी मोठं झालेल्याचं त्यांना जाणवलं. सहज त्यांनी त्या झाडाच्या एका आठवणीतल्या फांदीकडे पाहून ती पकडली. लहान असताना झाडावर चढण्यासाठी उडी मारून ज्या फांदीला पकडावं लागत होतं, तीच फांदी आता सहजपणे हाताला सापडत होती. नंतर त्यांनी पूर्ण शेतभर नजर फिरवली. शेत फिरून पाहायची मनात बिलकुल इच्छा नव्हती. त्या विहिरीचं तर त्यांनी नावसुद्धा काढलं नाही. पुन्हा एकदा ओप्याच्या त्या कोपऱ्यात चिरविश्रांती घेत असलेल्या आपल्या आईला त्याने हात जोडले व भरल्या मनानं तिथनं परत फिरले. परत येताना सहजच त्यांनी चोहोबाजूला नजर टाकली. हिरव्यागार पानाने आच्छादलेली व फुलाफळांनी बहरलेली झाडं सगळीकडे दिसत होती. लक्ष वेधून घेणारी बाव्याची पिवळी जर्द झाडं व लाल भडक फुलांनी बहरलेली गुलमोहराची झाडं जागोजागी दिसत होती. दूरवर निश्चल उभासला उत्तरेकडचा डोंगर तर भरगच्च व हिरवागार दिसत होता. जिकडं तिकडं मुक्त हस्तानं वसंताची उधळण चालू होती. पण मन मोहवून टाकणाऱ्या निसर्गाच्या या वसंत पंचमीत त्यांना आता रस वाटत नव्हता. सुखासुखी आले असते तर निसर्गाच्या या रंगोत्सवाचा सगळीकडे फिरून त्यांनी मनसोक्त आनंद घेतला असता, लुफ्त उठवला असता. पण आता त्यांच्या मनाचा कोपरा न कोपरा दुःखानं, अपराधी भावनेनं आणि पश्चातापानं भरून राहिला होता. त्यामुळं निसर्गाच्या या वार्षिक महोत्सवाकडे पाहण्याव्यतिरिक्त ते काहीच करू शकत नव्हते. इकडे तिकडे नजर फिरवत असतानाच हिरव्यागार झाडांच्या आडून दूरवर उभं असलेलं भावेश्वरी देवीचं देऊळ अस्पष्ट असं त्यांना दिसलं.
समोरची दीपमाळीही दिसली. आपोआप हात जोडले गेले. गाडीत जाऊन बसल्यानंतर संजयने गाडी चालू केली व त्याच वाटेनं सरळ देवळाकडे नेली. गाडी देवळापर्यंत जाऊ शकत नव्हती म्हणून ती मध्येच थांबवली व पाय वाटेनं चालत ते देवळाजवळ गेले. दरवाजाला कुलूप लावलेला होता. वरच्या अर्ध्या भागाला लोखंडी गज असला तोच तो पूर्वीचा दरवाजा होता. गजांच्या फटीमधनं देवीच्या मूर्तीकडे ते पाहतच राहिले. हात जोडून डोळे भरून तिचं दर्शन घेतलं. आपल्या हातनं घडलेल्या अक्षम्य चुकीबद्दल तिच्या उंबऱ्यावर नाक रगडत भरल्या मनानं आणि गळणाऱ्या डोळ्याने तिची माफी मागितली. आमच्यासाठी झुरून मेलेल्या आमच्या आईच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे आणि आमच्या हातनं घडलेल्या चुकांमुळे झालेलं सर्व प्रकारचं नुकसान भरून काढण्याची ताकद आम्हाला दे म्हणून तिचे आशीर्वाद मागितले. अश्रूंनी उंबरा भिजला. दोन्ही हातांच्या तळव्याने गळलेले अश्रू पुसले व उंबरा स्वच्छ केला. 2 मिनिटं तिथं शांत बसून ते उठले. मागं वळून सहजच दूरवर नजर टाकली. झाडांच्या आडून तसरीच्या शेताचा विस्तीर्ण पट्टा त्यांना दिसला. रस्त्यावर येऊन त्यांनी तसरीच्या शेतभर नजर टाकली. एका ओप्याच्या बांधावरचं हिरव्यागार पानाने बहरलेलं ते मोठं सावरीचं झाड त्यांना दिसलं. ते झाड त्यांनी बरोबर ओळखलं. शेताच्या बांधावरनं चालत ते सरळ त्या झाडाजवळ गेले. झाडाला डोळं भरून पाहिलं. ते झाड आता खूप मोठं झालेल्याचं जाणवलं. गुलाबी रंगाच्या फुलांनी वसंताच्या अगोदरच फुलणारं हे झाड आता फुलून फळून आणि गळूनही गेलं होतं. त्याची फळं पक्व होऊन व फुटून त्यातला कापूस केव्हाच वाऱ्याबरोबर उडून गेला होता. लहानपणी कधी काळी शाळा सुटल्यावर मित्रांसोबत देवळाकडे जाता येता याच झाडावरच्या फळांना दगडं मारून ती फुटल्यावर त्यातला कापूस वाऱ्याबरोबर उडत जाताना पाहून त्याने आनंदानं टाळ्या वाजवल्या होत्या. पण आता झाडाखाली आल्यावर मात्र 18 वर्षांपूर्वीच्या त्या जीवघण्या आठवणी पुन्हा प्रकर्षानं ताज्या झाल्या. फुलांनी बहरलेल्या याच झाडाखाली बसून त्यावेळी त्यांनी मुंबईला पळून जायचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामुळं मुंबईला पळून गेल्यावर त्यांच्या जीवनाचं सोनं झालं होतं. पण ते हे विसरले होते की रंगीत फुलांनी बहरणाऱ्या या वृक्षाच्या अंगभर काटे सुद्धा असतात. मुंबईतलं त्यांचं जीवन रंगीत फुलांसमान फुललं होतं. त्यांच्या वाट्याला रंगीत फुले आली होती. पण गावाकडच्या घराण्याच्या वाट्याला मात्र काटेच काटे आले होते. तेच काटे आता दोघांनाही टोचत होते, रक्तबंबाळ करीत होते. त्या आठवणीनं मन पुन्हा भरून आलं. भरल्या मनानं त्याने झाडाच्या मोठ्याला बुंध्यावर प्रेमानं हात फिरवले. त्याचे काटे टोचले. हातनं घडलेले अक्षम्य चुकीचे टोचणारे व सलणारे काटे आता जीवनभर त्यांना सहन करावे लागणार होते. त्या झाडालाही त्याने हात जोडले. नंतर भरल्या मनानं ते परत गाडीत येऊन बसले. संध्याकाळ झाली होती. गाडी घराच्या दिशेनं पळू लागली. पोरं संध्याकाळी परत मुंबईला जाणार आहेत म्हणून पाटलांचे सगळे सहकारी, शंकर, गावातले मामा मामी, मोदगावचा मामा, संगीता, सुनीता, सुगंधा, ज्योतिबा हे सर्वजण घरात जमले होते. संजय व उमेश परत आल्यानंतर संगीताने सुनीतानं सगळ्यांना चहा बनविला. चहा बनेपर्यंत दोघांनी हात पाय धुवून कपडे बदलले. सर्वांबरोबर बसून ते चहा प्यायले. साधनाने संध्यानं सगळे कपडे बॅगामध्ये भरून ठेवले होते. आठवणीनं आपल्या सासूबाईंचा फोटोही त्यांनी बॅगेत ठेवला होता. मुलांनाही तयार केलं होतं. झोप काढून ड्रायव्हरही तयार होऊन बसला होता. ड्रायव्हरनं आणि जमलेल्या सहकार्याने त्यांचं सगळं सामान गाडीच्या डिकीत नेऊन ठेवलं. त्यांच्या रात्रीच्या जेवणासाठी भाजी भाकरी बनवली होती. मुलांसाठी 2-2 मोठ्या दुधाच्या बाटल्या भरून ठेवल्या होत्या. पाण्याच्या बाटल्याही भरून ठेवल्या होत्या. हे सर्व त्यांनी एका कापडी पिशवीत भरून ठेवलं होतं. ती पिशवी संगीतानं साधनाकडे दिली. आता निघण्याची वेळ आली. सकाळपासून दोघांचंही मन बेचैन अवस्थेत होतं. सगळ्यांकडे त्यांनी भरल्या मनानं बघितलं. नंतर जाऊन आईच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. हात जोडताच गदगदून धडक्या मारणाऱ्या हृदयातल्या भावनेच्या दुःखी कढांनी अश्रूंचा बांध फोडला. ते रडू लागले. जमलेल्या सगळ्या बायका रडू लागल्या. आशा, आई आई म्हणत रडू लागली.
शांतानं मोठ्यानं सूर लावला. वातावरण दुःखी व गंभीर बनलं. नंतर दोघंही रडतच जाऊन पाटलांच्या पायावर आडवे झाले. पाटलांनी त्यांना उठवलं व त्यांच्या डोक्यावर व पाठीवर प्रेमानं हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिला. आबा, आईला अग्नी दिलेल्या ठिकाणी आठवण म्हणून तिची समाधी बांधा व त्यावर एक पक्क छप्पर बांधून घ्या. रडतच संजयनं आपल्या आबांचा हात पकडून आपल्या कपाळाला लावत असं कळवळून सांगितलं. ठीक आहे, बांधतो. दुःखाचा आमला गिळत गदगद स्वरात पाटील असं बोलले. बाजूला शामराव उभा होता. त्याच्याही पायावर पडत दोघांनी त्याचे आशीर्वाद घेतले. शामरावाला अश्रू अनावर झाले. तो रडू लागला. नंतर रडत शांताची गळा भेट घेऊन तिच्या पायावर डोकं ठेवून खूप रडले व तिचे आशीर्वाद घेतले. अशा भिंतीला टिकून रडत उभी होती. तिच्या वाळलेल्या देहाला दोघांनीही अक्का अक्का असं आक्रोशात मिठी मारली. दोघंही मोठ्यानं रडू लागले. आशाही मोठ्यानं रडू लागली. आता तर घर भरून दुःख आणि अश्रू वाहू लागले. नंतर स्वतःला सावरत त्याने संगीता, सुनीता, सुगंधा व दोन्ही मामींच्या पायांना हात लावून त्यांच्याही आशीर्वाद घेतले. जमलेल्या सगळ्या सहकाऱ्यांकडे पाहिलं. दुःखात तुम्ही सर्वांनी आमच्या घराण्याला सावरलं, आधार दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुमचे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या उपकारांची परतफेड आम्ही नक्कीच करू. असं बोलत संजय हात जोडून रडू लागला. उमेशही रडू लागला. नंतर त्यांनीच त्या सर्वांच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद घेतले. गावातल्या दोघा मामांच्या पण रडतच ते पाया पडले. मोदगावच्या मामाच्याही पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. हळव्या मनाचा महादेवही अश्रू पुसत उभा होता. साधनानं आणि संध्यानं हे रुक्मिणीच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. दोन्ही सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. भरल्या मनानं त्यांनी शांताची गळा भेट घेतली. तिच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेतले. आशाला कडकडून मिठी मारत काळजी घ्यायला सांगितलं. तिच्या पायानं हात लावून दोघींनीही तिचे आशीर्वाद घेतले. नंतर जमलेल्या सर्वांच्या पाया पडून त्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. सचिनने सौरभला कडेवर उचलून घेऊन सगळ्यांनी त्यांचे पापे घेतले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत मायेनं त्यांना कुरवाळलं. आशानंही डाव्या हातानं त्यांना जवळ घेत मायेनं कुरवाळलं व त्यांच्या गालांचे पापे घेतले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.